तर काल मी दक्षूसाठी मटकीची खिचडी बनवली होती आणि त्याचा व्हिडिओ आधी एडिट करून तुमच्यासोबत शेअर केला आणि हा ब्लॉग सुद्धा त्याच दिवशीचा आहे. तर त्याची खिचडीचं कुकर इथे थंड व्हायला ठेवलं होतं. तोपर्यंत आमच्यासाठी सुद्धा इथे मस्त मटकीची भाजी बनवून घेतली आणि डायरेक्टली संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू केला. संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि लगेच इथे कडक चहा बनवला. आता सकाळ असो किंवा संध्याकाळ चहा शिवाय तर मज्जा नाही. मग सकाळची थोडीशी मटकी होती, म्हटलं चला आज मस्त डाळ भात करूया. तसंही आम्हाला डाळ भात खूप जास्त आवडतो आणि संध्याकाळी तर आमचा डाळ भात फिक्स असतो. तुम्ही भरपूरदा पाहिलं असेल तर इथे एकीकडे मी तुरीच्या डाळीचे कुकर लावलं होतं आणि लगेचच इथे भात बनवून घेतला. 8:30च्या दरम्यान दक्षूसाठी इथे मी उपमा बनवला होता, जो की एकदमच सिंपल पण तो खूप जास्त आवडीने खातो. तुपामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, थोडीशी हळद आणि भाजलेला रवा त्यामध्ये ऍड केला, मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. आता जेव्हा कधी खाऊची वाटी अशी खाली असते ना, इतका फास्ट तो रांगत येतो ना, पण आज तो चपाती खात होता आणि म्हणून तो अजिबातच त्याच्या मूडमध्ये नव्हता. मग त्याला घेतलं, त्याला जेवू घातलं आणि त्याचे थोडेसे लाड केले. ढेकर होईपर्यंत ना असं मस्त बसून त्याच्यासोबत खेळत असते. बाळाला आपण कोणताही पदार्थ खाऊ घातला ना, मस्त ढेकर होईपर्यंत त्याच्यासोबत असं खेळायचं किंवा त्याला उभं धरायचं, म्हणजे मग ढेकर दिल्याच्या नंतर त्याला ते छान असं पचन होतं आणि मग उलटी करायचे चान्सेस नसतात. मग बाकीचं आमचं जेवण वगैरे तर झालंच होतं, फक्त घर झाडायचं बाकी होतं. आता जसा तो मोठा होतोय ना, तसे त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत. म्हणजे तो पहिला ना मी 5 वाजता उठायचे ना सकाळी टिफिन बनवण्यासाठी, तर तेव्हा तो सुद्धा 5 वाजता उठायचा. आता थोडासा लेट उठतो, पण रात्री सुद्धा ना खूप जास्त लेट झोपतो. म्हणजे पहिलं तो 8:30च्या दरम्यान झोपायचा, आता 10, 10:30, पावणे 11 सुद्धा होतात. आणि रात्री त्याला जेवू घातलं की असं झोळीमध्ये टाकून झोपी लावते आणि फुल झोपल्याच्या नंतर मग माझ्या जवळ घेते. तसं तो रात्री 2च वेळेस असतो, म्हणजे झाल्यापासून ना तो तसंच जास्त वेळेस काय त्याने त्रास नाही दिलेला. 2 किंवा 3 वेळेस उठायचं, पण आता ना बरोबर असं 2 टाइम उठतो. मग त्याला झोपी लावलं. आता मला उद्या हेअर वॉश करायचंय, म्हणून म्हटलं चला हेअर ऑइलिंग करून घेते, कारण रात्रभर ऑइल लावलं नाही डोकं एकदम शांत होतं आणि दुसऱ्या दिवशी केस एकदम सॉफ्ट सिल्की होतात. खूप दिवसातून आज मी वेणी घातली होती, मला आठवतच नाही मी मागच्या वेळी कधी वेणी घातली असेल. चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.